इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। अंबरनाथच्या 966 वर्ष प्राचीन शिवमंदिरात महाशिवरात्रीनिमित्त भाविकांनी मध्यरात्रीपासून दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे। रात्री मंदिराच्या परंपरागत पाटील पुजाऱ्यांकडून महाआरती करण्यात आली। त्यानंतर रात्री 12 वाजल्यापासून मंदिराच्या गाभाऱ्यात भाविकांना शिवलिंगाचे दर्शन सुरू झाले। यंदा महाशिवरात्रीनिमित्त ठाणे, रायगड जिल्ह्यातील भाविक अंबरनाथमध्ये दाखल झाले आहेत। सुरक्षेच्या दृष्टीने मंदिर परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। तसेच महाशिवरात्रीनिमित्त ठाणे जिल्ह्यातील सगळ्यात मोठी जत्रा इथे भरते। या जत्रेमध्ये मोठ्या आकाशपाळाने, लहान मुलांना खेळण्यासाठी आणि करमणुकीसाठी विविध साहित्य असल्याने रात्रीपासूनच भाविक कुटुंबासह या जत्रेचा आनंद लुटण्यासाठी येतात। अंबरनाथचे हे शिवमंदिर 966 वर्ष प्राचीन असून शिलाहार राजांनी हे मंदिर उभारलंय। महाशिवरात्रीच्या दिवशी 7 लाख भाविक दर्शनासाठी येतील असा अंदाज वर्तवला जातोय। शिवाय मंदिराच्या शिल्पाची झीज होत असल्याने पुरातत्व खात्याने दुग्धाभिषेक करणे, नारळ फोडणे या संदर्भात निर्बंध घालून दिलेत। काल संध्याकाळी 6 वाजल्यापासूनच अंबरनाथ पूर्व येथे प्राचीन शिवमंदिरामध्ये महाशिवरात्री निमित्ताने यात्रा भरलेली आहे। यामध्ये रात्रभरातून जवळपास 2 ते 2.5 लाख भाविकांनी दर्शन केलेले आहे। या पूर्ण अरेंजमेंट मध्ये अंबरनाथ नगरपालिका, त्यानंतर मंदिर प्रशासन आणि पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने ही पूर्ण यंत्रणा जी आहे ती कार्यान्वित करण्यात आलेली आहे। सुरुवातीपासूनच इथे पूर्ण झिगझॅग बॅरिकेडिंग केलेलं आहे। पुरेसा बंदोबस्त आपण इथे तैनात केलेला आहे। यामध्ये 1 ACP, 2 सिनियर पीटर, त्यानंतर 40 अधिकारी आणि एकूण 500 कर्मचारी इथे आपण तैनात केलेले आहे। शिवाय SRPFचं प्लाटून आहे, होमगार्ड्स इथं ठेवण्यात आलेले आहे। भाविकांचं दर्शन जे आहे ते शांततेत सुरू आहे। सर्वप्रथम सर्व भाविकांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा। शहरातील सर्व नागरिकांना खूप या देशातील सर्व नागरिकांना महाशिवरात्रीच्या खूप शुभेच्छा। यावर्षी प्राचीन शिवमंदिर अंबरनाथ इथे पुजारी परिवार आणि सर्व पोलीस बंदोबस्त आणि नगरपालिका यांनी तिघांनी खूप व्यवस्था केलेली आहे। येणाऱ्या भाविकांसाठी दर्शनाची रांग व्यवस्थित आहे आणि प्रसादाची व्यवस्था आहे। फक्त आपण या आणि रांगेतून दर्शन घ्या। तुम्हाला सगळ्या रांगेत जिथपर्यंत तुम्ही असाल तिथपर्यंत पुजारी, नगरपालिका आणि पोलीस बंदोबस्त सगळं आहे। तुम्ही आरामात दर्शन घेऊ शकता। जास्तीत जास्त 2 ते 3 तासात तुमचं दर्शन होईल। फक्त प्रत्येकाने लाईनीत या आणि आपलं दर्शन घ्या। हर हर महादेव। ठाणे जिल्ह्यातून पूर्ण यात्रेत फिरायला आणि दर्शनाला कमीत कमी 7 लाख लोक येतील। काही लोक इकडे दर्शनाला येतात, काही यात्रा फिरून निघून जातात। आमच्या पुजाऱ्यांतर्फे इकडे त्यांना प्रसादाची व्यवस्था केलेली आहे, चहा पाण्याची व्यवस्था, पाण्याची व्यवस्था केलेली आहे आणि इकडे भंडाराही चालू आहे लोकांसाठी। त्याप्रमाणे सगळ्या पुजाऱ्यांनी व्यवस्था केलेली आहे। पोलीस बंदोबस्त खूप प्रमाणे आहेत। ACP साहेब आता आणि इथले सर्व सिनियर पोलीस स्टाफ आहेत, हे सगळे इकडे आहेत आणि ते कंटिन्यू आपले सर्व लक्ष देऊन आहेत। आमचे पुजारी आहेत, नगरपालिकेचे काही स्वयंसेवक आहेत, फायर ब्रिगेड्स वाले आहेत, आरोग्य सेवावाले आहेत। या शहरातील, दोन्ही शहरातील सगळे नागरिक आणि जेवढी व्यवस्थापक असतो आपला महाराष्ट्रातली, जशी नगरपालिका आहे, पोलीस बंदोबस्त आहे आणि आम्ही पुजारी, या सगळ्यांनी मिळून आपल्या सगळ्या भाविकांसाठी खूप सुंदरपणे सगळ्यांची व्यवस्था केलेली आहे। आपण फक्त प्रेमात या, कुठल्याही प्रकारे धक्काबुक्की कुठे करू नका। आपल्या मुलांना सांभाळा। गर्दीत तुमचे काय मूल्यवान वस्तू असतील ते घेऊन येऊ नका आणि आपण स्वतः